जिल्हा ओला दुष्काळी जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरित सुरू करा या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेचा तहसील कार्यालयात ठिय्या। नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, वन हक्क दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनींची स्थळ पाहणी व GPS मोजणी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली। सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 85 ते 90% पीक नुकसान झाले असून उरलेले 10 ते 15% उत्पादनही गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत। शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबत कुसुम सोलर योजना, PM किसान योजना आणि मागेल त्याला सोलर योजना यात वनहक्क दावेदारांचा समावेश करावा। शबरी घरकुल योजना अंतर्गत आदेश मिळूनही वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा। बिरसा मुंडा क्रांती योजना अंतर्गत मंजूर विहिरांचे बांधकाम करून 6 महिने उलटून सुद्धा अनुदान मिळाले नाही, ते अनुदान तात्काळ द्यावे। आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी, भाडे तत्वावरील करार रद्द करावेत आणि पेसा कायदा प्रभावीपणे लागू करावा असे एकूण 53 मागण्यांवर चर्चा करण्यात आली। येत्या 10 दिवसात या मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्यास सत्यशोधक शेतकरी सभा तीव्र आंदोलन छेडेल असं सांगण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड RT गावित, करणसिंग कोकणी, लीला वळवी, जनाबा ठाकरे, विक्रम गावित, मोहनर वळवी यांच्यासह सुमारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने गेल्या 29 तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु 144 कलमच्या आणि ज्या नंदुरबारमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू। त्यानुसार आज माननीय तहसीलदार साहेब, BDO आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी, वीज वितरण अधिकारी, मेढाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली। या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल, मक्का असेल, भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही 10-15% ज्या काही मक्का आला असेल, भात आला असेल, त्या आता जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा वाया गेलेलं आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात यावी। आमची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी। याबाबत चर्चा करण्यात आली। तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र काढलेले नंदुरबार जिल्हा नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे। तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे 2023 मध्ये नंदुरबार या ठिकाणी आपलं नंदुरबार ते मुंबई पाईप बिडार महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी ही होत नव्हती, त्याबाबतीत चर्चा करण्यात आली। त्याच्यात सुद्धा GPS मोजणी असेल, तळ पाणी असेल हे करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे, बांधकाम सुद्धा झालेलं आहे, परंतु त्यांचे बिल अनुदान हे 5-6 महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही।